कधी हास्य जत्रा. काय लावतेस? चारकोल नाईट क्रीम. शू पॉलिश आहे ते बिंडोक. हे बावळट आहेस का ग तू जरा? या डबीत कोणी ठेवलं माझं नाईट क्रीम? अरे ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलं ना त्यांनीच ठेवलंय ते, कळलं का? शू पॉलिश आहे ते. माझ्या नाईट क्रीमच्या डबीचा हाच रंग आहे हो, म्हणून गडबड झाली. शी. तू दर 15 मिनिटांनी टपली मारत जा ना स्वतःला जरा. एवढी माती घासते दिवसात. एवढं बोलण्यासारखं काही झालं नाही. एवढं ठीक आहे. चल, ठीक आहे. झोपा आता. हो झोपतो झोप. नाही नाही आज नाही. नाही लवकर जायचंय ना उद्या. ए चल झोप चल. काही बोललो मी, काही केलं? झोप चल. माहितीये तुमचं. ए चल ग तू, झोप ग तू. अरे आजची रात्र काय वेगळीच आहे नाही. सूर्य पण नाहीये वर. तसं नाही हो. हे उद्या एवढं मोठं अवॉर्ड फंक्शन आहे, त्यात तुम्हाला पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालंय. नाही पहिल्यांदा नाही, याच्या आधी मी आलो होतं चंद्रमुखीला, पण यावेळेला योग्य कॅटेगरीत आहे. तेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता योग्य कॅटेगरीत आहे यावेळेला. कसं असतं ना. म्हणजे आज तुमच्याकडे अवॉर्ड नाहीये तर तुम्ही एक लुख्खा समीर चौगुले म्हणून झोपणार, आणि उद्या अवॉर्ड मिळालं तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता समीर चौगुले म्हणून. लुख्खा समीर चौगुले? लुख्खा समीर ही भाषा आहे तुझी? तुझे आजोबा कीर्तनकार होते, भाषा सुधार जरा. माहिती मला. आणि लुख्खा म्हणजे काय? ज्याच्याकडे काम नसतं त्याला लुख्खा म्हणतात. माझ्याकडे काम नाही. घर कसं चालतं? तुझ्या आईने बनवलेल्या चकल्यांवर चालतं 4. आईवर जाऊ नका माझ्या. उगाच उठसूट आपल्या आईवर जायचं माझ्या. झोप घ्या तू, चल. झोपा तुम्ही झोपा. एवढं आहे तर झोप. ऐका ना. ऐका ना. बोल ना ग, बोल बोल. तुम्हाला उद्या अवॉर्ड मिळालंच नाही तर? इट्स ओके ईशा, नाही मिळालं त्यात काय एवढं. इट्स ओके. नाहीच मिळणार. मला खात्री आहे तुमचं कठीणच आहे हो. हे असं हे अवॉर्ड बिवॉर्डचं मला काही नाही आहे का? मला खरं सांगू का, तुम्हाला असं वाटतं की नॉमिनेशन मिळालंय ना हेच अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे. येस खरं. येस ऑफकोर्स. मग नका जाऊ अवॉर्ड फंक्शनला. कशाला जायचं? नॉमिनेशन तुमच्यासाठी अवॉर्ड आहे ना, कशाला जायचं मग? घरातल्या घरात माझ्यासमोर मिमिक्री काय करतेस का तू? मगाचपासून बघतो तुला नाही मिळणार अवॉर्ड, नाही मिळणार. हे कशाला म्हणतेस तू नाही मिळणार म्हणून? हो तुमच्या कॅटेगरीची कॉम्पिटिशन केवढी तगडी आहे. पण दरवर्षी असते. नाही यावेळेला कोण आहे तुमच्या बरोबर? श्याम बांगर आहे. श्याम बांगर. काय मग? काय म्हणजे काय एवढं काय 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 काम केलंय हो त्याने. काय काम केलंय माहितीये? एवढं काम केलंय त्याने? तू चिंबोरी मी बांगोरी. आणि तुम्ही दोघच नाही आहात. फक्त श्याम बांगर आणि तुम्ही नाही आहात. कोण आहे तिसरं? विराज जगताप आहे. कोण हे कळतंय का तुम्हाला? विराज त्यांनी काम ऍक्टिंग बिक्टिंग केलीच नाहीये. तो जगलाय. काय पिक्चरचं नाव काय त्याचे? आठवत पण नाही. माझ्या एक्सचं लग्न आणि माझा बॅड पॅच. काय जगलाय, काय जगलाय भूमिका. नाव काय? तुम्हाला खाल्लंय त्यांनी कच्चा खाऊन टाकलाय. खाल्लं बिल्लं काय नाही. खाल्लं बिल्लं काय नाही. इट्स ओके. खाल्लं बिल्लं एवढं काय ऐका ना, नाही. तुम्ही बाय द्या ना यावर्षी. विड्रॉ वगैरे करता येतं का बघा ना. की नको मला अवॉर्ड. उगाच लोकांसमोर नाचक की कशाला ना. ईशा तू जास्त आगाऊपणा करू नकोस. मगाचपासून बघतोय मी काहीच काम केलेलं नाही का? माझा जो पिक्चर आहे नॉमिनेशन मध्ये त्यांनी काहीच काम केलेलं नाही का? अरे स्किट माझा सोबती काय काम केलंय तुला माहितीये का? मी
अरे अमेझिंग काम केलंय म्हणजे त्याशिवाय का मला नॉमिनेशन मिळालंय आणि मगापासून बघतोय ना तुला मिळणार नाही, तुझी कॉम्पिटिशन जास्त आहे, तू ना असं मला सांगण्याचा प्रयत्न करतेस म्हणजे तुझी इच्छा आहेच मला न मिळू दे. तुझा आग्रह सुद्धा दिसतोय की याला मिळालंच नाही पाहिजे, मला काय बोलताय कळतंय तुम्ही? मगापासून तेच तुझं चाललंय. जिभेला काय हाड काय बोलताय तुम्ही? मला हाड असं नाही का? मी एक सामान्य प्रेक्षक आहे. होय, आम्ही एक सामान्य प्रेक्षक म्हणून सुपरहिट करत असतो एक एक तू सिनेमे. तू करते सुपरहिट सिनेमे तिकडे जाऊन. करतो, आम्हाला कळतं ऍक्टिंग मधलं एक प्रेक्षक म्हणून कळतं, कोण कितने पाणी में कळतं, म्हणून मी आपलं म्हणते. अच्छा. माझं एक परखड मत मांडलं, एवढं चिडण्यासारखं काही नाही झालंय. चिडणार. आणि तुम्हालाही मिळू शकतो. हा मग हे बोल ना, हा. हे बोल ना, तुम्हालाही- अशी सुरुवात करायची. तुम्हालाही मिळू शकतं. तुम्हालाही मिळू शकतं, हा पण यावेळी नाही. का? मला केवढं टेन्शन आलंय माहितीये, धाकधूक दिवसभर कसं मी काढलंय ना, धाकधूक धाकधूक ईशा धाकधूक, नको घेऊस टेन्शन एवढा त्रास होत असेल तर नको कसं घेऊस कसं tension. टेन्शन नको घेऊ. ऐका ना, तुम्हाला एखादा असा घोषित पुरस्कार का नाही देऊन टाकत? म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकरला दिला ना आता तो लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार. अरे, तो- तिला यंग अचिव्हर ऑफ इयर हा मिळालाय पुरस्कार. ओ, हम्म. काय नशीब असतं ना एकेकाचं. बघ ना यार इथून डायरेक्ट नाही नाही, नशीब म्हणजे कसं बघा, तुम्ही यंग असताना तुमचे केस गेल्यामुळे तुम्ही तेव्हाही यंग अचिव्हर कॅटेगरीत बसला नसाल, आणि आता तर चुकून कोणी यंग अचिव्हर म्हणलं तरी याचाल हट हट. ए तू हे जास्त करतोय ग, तू जास्त नको गुरु तू. असं करतील मग. झोप तुला मी शेवटचं सांगतो मला टाळ झोप. झोप तर झोप, मला काय, मला काळजी वाटते म्हणून मी. ऐका ना, हम्म. असं मिड एज विथ शॉर्ट हेअर अचिव्हर अशी कॅटेगरी सुरू करायला सांगा ना तुझ्या त्याला. वडिलांनी केली अशी कॅटेगरी सुरुवात, मिड हेअर विथ शॉर्ट हेअर अशी कॅटेगरी असते. मिळेल ना म्हणजे तुम्हाला, नाही तर कॉमन फेस विथ लिमिटेड टॅलेंट अचिव्हर अरे असं का असेल पण कॅटेगरी मिळेल ना तुम्हाला, नक्की मिळेल मग अवॉर्ड. अशी कोण का कॅटेगरी सुरुवात करेल? घोषित अवॉर्ड असला की आता सारखं टेन्शन तरी राहणार अगं मग नाही नको घेऊस टेन्शन, मी तुला तेच सांगतो ना. कसं नको घेऊ टेन्शन. हळू ईशा, हळू प्लीज, रात्र झाली आपली. सॉरी, खोकला पण येतो मग, नको करूस ना हे. असं घेऊ नको हो टेन्शन. माझा नवरा इतकी वर्ष गदा हमाली करतोय गदा आणि मजुरी शब्द आहे, गदा मजुरी, आणि तू गदा मजुरी नाही म्हणत त्याला. इट्स अ स्ट्रगल, इट्स काइंड ऑफ अ स्ट्रगल यु नो. तेच ते, एवढी वर्ष स्ट्रगल केल्यानंतर योग्य कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालंय माझ्या नवऱ्याला, कधी नव्हे ते. तीच ओके. काय टेन्शन नाही येणार मग मला. दिवस काल मी कसा काढलाय मी तुम्हाला शब्दांनी सांगू शकत नाही. मी दिवसभर अशी होते आणि मी आपली मिळेल का अवॉर्ड, नाही मिळणार, मिळेल का अवॉर्ड, नाही, गुलाब संपली कुंडीतली सगळी, मिळेल का अवॉर्ड, नाही मिळणार, मिळेल का. तुम्हाला नाही मिळालं तर असं धक्के मारून बाहेर वगैरे नाही ना काढणार, लाथा मारून. असं कोण काढेल ग? ह्यानं नॉमिनेशन आहे, ह्यानं अवॉर्ड नाही, मला मारस आले, असं काय कोण करतील? उगाच काहीतरी बोलू नकोस. हे सी, नॉमिनेशन मिळणं ईशा हे रिस्पेक्ट, त्याला रिस्पेक्ट असतो. काही जणांमध्ये 3 जणांना नॉमिनेशन मिळालेलं आहे, तिथे फार रिस्पेक्ट असतो आपल्याला, खरं सांगतो. इकडे वेगळी सीट बीट असते आणि हे असं नाही होणार, कळलं का तुला? आणि व्हॉट आय फील इज नॉमिनेशन इट सेल्फ इज एन अवॉर्ड. हे सगळी फिलॉसॉफीची वाक्य आहेत, बोलण्याची वाक्य आहेत, हे खरं नसतं असं अरे म्हणतात. मग तुला काय वाटतंय तिकडे लात मारून मला हाकलतील म्हणून? तुम्ही कामच तसं केलंय पिक्चर मध्ये. खूप झालं हे तुझं, हे तुझं खूप झालं आता. माहिती आहे, मी जीव ओतलाय तिकडे, 29 वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय मी. तुम्हाला कळतच नाही हो, फक्त ऍक्टर बनायचं नसतं, चतुर बना तुम्ही, चतुर प्रसादोक सारखे. चतुर प्रसादोक सारखे म्हणजे एकच सिनेमा करायचा वर्षाला आणि धुवून सगळे अवॉर्ड घरी घेऊन जायचे.